तुमच्या जास्त 4 डिग्री जास्त असतील तर 4 पट जास्त पासण्याची शक्यता. आणि अडाणी माणूस तुम्हाला कधी विकून खाईल तुम्हाला कळणार पण नाही. बरोबर आहे. एकदम साधी सोपी दिसणारी माणसं कधी टाक मारतील पत्ताच लागणार नाही. मी मध्ये यशोदामध्ये एक माणूस आला फॉरेनर. बरोबर. त्याला मी माझं एक इंग्रजीतलं पुस्तक दिलं. तो म्हणला मी भारतातल्या जमिनीबद्दल फार ऐकून आहे. म्हणलं काय ऐकलं? तो म्हणते 3 गुंठ्याचा प्लॉट 3 माणसाला विकून भारतीय माणूस 9 गुंठे जमीन कशी तयार करतो त्याचा मला अभ्यास करायचा. मी त्याला म्हणले हे आमचं ट्रेड सिक्रेट आहे. आमची मुलं तुझ्याकडे येणार 25 लाख रुपये देणार MBA करायसाठी. बरोबर आहे ना. MS करायला 50 लाख रुपये देणार. तुम्ही आमच्याकडे या. जर 3 वर्षाचा डिग्री कोर्स केला तर गपचूप कसा बाळ करायचा ते आम्ही शिकवतो. आणि जर PhD ला ऍडमिशन घेतलं तर आम्ही वारीला जाता जाता गनबिन लावून गपचूप शेजाऱ्याच्या शेतात पाणी कसं सोडायचं ते आम्ही शिकवतो. आणि जर PhD ला ऍडमिशन घेतलं तर मग मेलेल्या म्हातारीचा अंगठा मेल्यानंतर कसा घ्यायचा याचं स्पेशलाइज ट्रेनिंग आम्ही. अद्भुत देश हा. म्हणजे मला प्रमोद शेठला विनंती आहे माझी, नुसती इंद्रायणी तांदूळ नका निर्यात करू, अशी माणसं निर्यात करा. स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी जर अशी 15 माणसं माझ्या मंडळमधून अवसरीतून निर्गुण सर्व गोळा केली असती आणि त्यांना विमानात बसून त्या देशात घेऊन टाकायला पाहिजे होतं आपण. 15 माणसं मॉस्को मध्ये, 15 इंग्लंड मध्ये, 15 वॉशिंग्टन मध्ये ठेवली असती ना, त्या देशांची वाट लागत 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 ते देश रसातळाला जाऊन पोहोचले. बरोबर आहे ना. कारण आपल्या माणसाने त्या इंग्लंडच्या थॅचरबाईच्या दारात मसोबा तयार केला. त्या बाईला कळालंच नसतं हे झालं आलं कुठून रात्री. बरोबर आहे ना. बाहेरच तिला येऊन दिलं नसतं. आता ही जी करामत आपल्याकडे आहे. बरोबर आहे ना. ट्रकचा ऊस आहे ना कारखान्याला जायच्या आधी रात्री त्याच्या शेतात पाणी सोडून दिला. तू कसं काय करायचं ते कर. हे जे कसं भारतीय माणसाकडे आहे ते एका ओळखायला शिकला माणूस इथला माणूस कळायला मदत होईल असं माझं मत आहे. आणि ह्याच्यातले एवढ्या गमती मी तुम्हाला सांगू शकतो. नाशिकला मी जॉईन झालो बघा. कायदे मंडळ जे कायदे करतं साधे का कायदे करताना एवढं काय त्यांना प्रॉब्लेम येतो कळत नाही. मला एक कोळीचा कायदा केला. ज्या ग्रामपंचायत सदस्याला 3री आपत्ती होईल त्याचे सदस्यत्व रद्द होऊन जाईल. आता कोणी करायचं ते काय त्यात लिहिलेलंच नाही. राजीनामा कोणाला द्यायचा, BDOला द्यायचा का सभापतीला द्यायचा. बरोबर आहे. तेच लिहिलेलं नाही. आता एवढे एकच ओळ कशाला लिहिले काय माहिती. त्याच्यात अजून 2 ओळी जोडल्या असत्या. तसलं काय आपल्या देशात होत नाही. मी जॉईन झालो नाशिकला तर माझ्या समोर पहिल्या दिवशी मी चेक केलं 150 केस फक्त एवढ्या आपत्त्याच्या होत्या. आणि त्याच्यावर 300 वकील जगत होते. मला सारखं प्रश्न पडायचा सरपंचाला पोरग झालंय तर तो वकील कशाला देतोय. ते येऊन सांगायचं मला हाय बाबा 3 मुलं घ्या माझा राजीनामा. बरोबर आहे का नाही. तसलं काहीच होत नाही. तो एवढासा सरपंच 26 वर्षाचा आदिवासी सरपंच त्याला 4 मुलीनंतर 5व्यांदा मुलगा झाला. हा 2च्या पुढे गेला हे कळायला पडलेले सरपंच. आणि त्यानंतर केस माझ्याकडे दाखल झाली. आणि मी त्याला म्हटलं कशाची केस आहे. म्हणजे मुलांची केस आहे. म्हणजे किती मुलं आहे तुला. असं सांगायचं नसतं साहेब, समोर विरोधी पार्टी बसलेली आहे. म्हणलं मग तू काय करणार. म्हणलं मी वकील देणार. आणि वकिलाला कसं करणार. या फाईल मध्येच माझ्या 5 मुलांचे तुझ्याच मुलांचे जन्माचे उतारे आहे. त्याच्यात नाव पण आहे, किती तारखेला जन्म झाला ते आहे. तू म्हणला साहेब असं चालत नाही. त्याला तर राजकारण म्हणते. IAS ऑफिसरला कोण शिकवतोय माहिती का. या देशात कोण शिकवतोय. अडाणी माणूस शिकवतोय. आणि मग त्यांनी वकील दिला. सगळ्यात अडाणी सरपंचाचा सगळ्यात शिकलेला वकील. आणि ह्या दोघांचा मेंदू एकत्र झाला. आणि त्याच्यामध्ये अजून एक मेंदू मिसळला ते म्हणजे स्टॅम्प वेल्डर उर्फ बॉन्ड रायटर.
असं 3 मेंदू एकत्र झाले आणि त्याच्यातनं ऍफिडेव्हिट नावाची वस्तू बाहेर आली. भारतीय माणसाचा आवडता कागद कोणता असं मी तुम्हाला सांगितलं तर आपण जे ग्रंथालयात सांगतोय नवनाथ पोथी, महाभारत, रामायण हे काय खरं नाही. बरोबर आहे. इथं जर नाव छापलं नाही ना तर लोक म्हणतील माझे वडील इथे शेळ्या राखायला येत होते त्यामुळे हे कलेक्टर ऑफिस माझ्याच नावचे आहे किंवा हॉल माझ्याच वडिलांनी बांधला आहे. काय कुणाला करते. बरोबर आहे ना. हे सगळं करून एकदाची केस सुरू झाली आणि त्या केस मध्ये त्यांनी माझ्याकडे ऍफिडेव्हिट दिलं. म्हणजे मला तर कधी कधी वाटतंय पद्मश्री पद्मभूषण पेक्षा भारी आहे. ते 3 सर्टिफिकेट मी जपून ठेवलेत माझ्याकडे, स्कॅन करून फ्रेम करून ठेवले. काय केले बघा, मी सन 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून निवडून आलो हे खरे आहे, पण देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले. एका वाक्याचा अर्थ काढायला परत 700 वर्ष लागतील ज्ञानेश्वराला. अशी परिस्थिती आहे. सुरगाण्याच्या जंगलात काटक्या गोळा करणाऱ्या त्याच्या बायकोला ह्या वाक्याचा अर्थ कधी कळेल याची मी वाट बघत आहे, पण या जन्मात ते काय शक्य नाही. बरोबर आहे ना. तिला काय माहितीच नाही विचार. त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही. त्याची योग्य ती चौकशी शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं माझं नाव घालून त्याच्यामुळे 20 लाख सरकारी नोकरांमध्ये माझे एवढा भाग्यवान माणूस आहे. तुमच्या नावाचा ऍफिडेव्हिट आहे का सांगा. कोणाचाच ऍफिडेव्हिट नाही, माझ्या नावाचा ऍफिडेव्हिट आहे. मला तर कळतच नव्हतं यार, परत गाडीत बसून चौकशीला जायचं का पुढची तारीख आहे. एवढं करून आता जोडपाची जन्माची दाखले हजर आहे केस मध्ये. याचं आर्ग्युमेंट असं आहे, ऍफिडेव्हिट आहे. फायनल आर्ग्युमेंट फार गमतीशीर आहे. साहेब तुमच्या आधी महेश झगडे साहेब कलेक्टर होते, त्यांनी एक डीएनए न केस पाठवली, तशी तुम्ही पण डीएनए ला पाठवावी अशी कोर्टाला विनंती आहे. मी म्हटलं यार माझ्या डोळ्यानेच तुला डीएनए मला दिसतो आहे. मी त्याचा निकाल फार गमतीशीर दिला. मी लिहिला ह्या सरपंचाला स्वतःची 5 मुलं स्वतःची असल्याचा आत्मविश्वास वाटत नाही. त्यांनी सरपंच पद गेल्यानंतर स्वतःच्या पैशाने डीएनए चाचणी करावी आणि मुलं त्याची नाहीत असं सिद्ध झालं तर माझ्याकडे सरपंच पद मागायला अर्ज करावा. तर आपल्या भागात बलठण निरगुड सर या माणसाला कोणी फसवेल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि असं शिकवायचं काम आता मी यशदातनं करतोय अधिकाऱ्यांना. लक्षात आलं की माणसं हुशार होऊन नुसतं चालणार नाही, त्याचा न्याय देणारा माणूस पण तेवढा आता डोकं चालवणारा आपल्याला लागणार. एक माणूस मला जो भेटला, म्हणजे प्रॉपर्टी आणि माणूस याचा विचार करताना ना मी तुम्हाला नॉनस्टॉप अशी 100 उदाहरणं सांगू शकते. एक तर मी असं भाषण ऐकून मला भेटला, मला म्हटलं साहेब माझ्याकडे देवाचं पवार पॅटर्न आहे. अरे मी म्हटलं माझ्याकडं 1750 सालापासून जुने बरेच कागद आहेत जमिनीचे, पण देवाच्या सहीचा काही कागद नव्हता. तो म्हटला माझ्याकडे आहे. म्हटलं हरकत नाही घेऊन ये. 15-20 दिवस आलाच नाही. नंतर म्हटलं काय झालं, मग त्याचा फोन आला. म्हटलं हाय पण झेरॉक्स आहे. म्हटलं चालतंय यार, झेरॉक्स चालते आपल्याला. घेऊन आला बरं का. जमिनीच्या सातबारावर लिहिले भैरोबा देव. जमीन कोणाची? देवस्थानची. मग त्याला म्हटलं एक कागद काढला त्यांनी मोडीमध्ये कागद. मी ते मोडी मधल्या माणसाला बोलवलं, त्यांनी ते वाचून दाखवलं. तुम्हाला हे गुरुवाची सही आहे. मी म्हटलं अरे हे अमुक गुरव आहे. म्हणून आपण कुणाला ऍडव्हान्स दिलाय? मला 50 लाख ऍडव्हान्स कुणाला दिलाय? गुरुवाला दिलाय. आता गुरव हाच आज 21व्या शतकातला देव आहे. काही थोड्या दिवसांनी माझं स्वतःचं मत असं स्पष्ट आहे की शहराच्या मध्ये जी देवळं राहिलेली आहेत त्या देवळाच्या वर लोक असा स्लॅब टाकतील आणि त्याच्यावर घर बांधतील.
आणि देवाचा TDR घेणारी माणसं जन्माला येतील, बरोबर आहे. FSI घेणारी माणसं येतील. त्याच्या आधी आपली देवळं सुद्धा सातबारा त्याच्या नावाने आहे का नाही चेक करा. हे माणसाला कळत